ओबीसी आरक्षणावरनं भुजबळांनी शरद पवारांवर टीका केली। मंडल आयोगासाठी मी शिवसेना सोडून तुमच्यासोबत आलो होतो असं भुजबळ म्हणाले। आमचं आरक्षण जात असेल तर आम्ही बोलायला नको का असा प्रश्न त्यांनी विचारलाय। जरांगेंच्या आंदोलनस्थळी सुप्रिया सुळे गेल्या पण ओबीसींबाबत त्या काहीच का बोलत नाहीत ते पवार साहेबांना विचारा असा खोचक टोला भुजबळांनी लगावलाय। तर भुजबळांच्या टीकेला सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय। मंत्रिमंडळात मी अनेक वेळा बोललो किंवा जे मराठा समाजाला देतात ते ओबीसी समाजाला द्या अशी उलटी मागणी मी आज नाही गेली काही वर्ष करतो आहे। काही त्याच्यावर कोण बोलत नाही आणि ते जे आहे समाजामध्ये भांडणं आता तुम्हाला सुचलं म्हणजे आम्ही जे आहे आमचं आरक्षण वाचवण्यासाठी पुढे यायचं नाही। पवार साहेबांना मला सांगायचं शिवसेना सुद्धा सोडून तुमच्याबरोबर आलो त्या मंडळ कमिशनसाठी आणि तुम्ही मंडळ कमिशनची अंमलबजावणी केली म्हणून 100 वेळा तुमचे आम्ही आभार मानले। आता ते आरक्षण जर आमचं जात असेल तर तुम्ही बोलायला नको। सर सुप्रिया ताई त्या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या मंचावर गेल्या होत्या। एक प्रकारे मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून त्या गेल्या होत्या पण ओबीसीच्या आरक्षणाबाबत त्या काही बोलत नाही। तर विचारा पवार साहेबांना। भुजबळ साहेब असं का म्हणले मला माहिती नाही, कदाचित त्यांनी माझे व्हिडिओज पाहिले नसतील आणि मी पार्लमेंटमध्ये बोलले, इथे तिथे नाही, मी नुसत्या प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये बोललेले नाही, मी ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये बोलले। आणि ह्या देशात सगळ्यात मोठे निर्णय जे होतात ते अजून तरी पार्लमेंटमध्येच होतात। त्याच्यामुळे त्या पार्लमेंटमध्ये मी आरक्षणाबद्दल सविस्तर बोललेले आहे। ते माझ्यापेक्षा वयानी कर्तृत्वानी सगळ्यांनीच मोठे आहेत, त्याच्यामुळे मी फार काही बोलणार नाही। पण वास्तव काय आहे आणि ते डेटा ड्रिव्हन आहे आणि हा डेटा मी सगळा तुम्ही म्हणाल तिथे ज्याला पाहिजे त्याला दिला।